वैभव सोनवणे IBN लोकमतच्या बुधभूषणम ते संभाजी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती यांची जयंती, त्याच निमित्ताने आपण गप्पा मारणार आहोत संभाजीकार विश्वास पाटील आणि संभाजी महाराजांचं पहिलं काव्य जे त्यांनी 14व्या वर्षी लिहिलं बुधभूषणम याचं काव्य रूपात भाषांतर करणारे कवी शरद गोरे यांच्यासोबत। सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे IBN लोकमतमध्ये। काय सांगाल, संभाजी हे एक नाव असं आहे ज्यानं तुम्हालाही भारून टाकलं, तुमच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्रालाही भारून टाकलं। तुम्ही संभाजी लिहिलीत, मात्र महाराष्ट्राचा एक असा नायक जो सातत्यानं उपेक्षित राहिला असं संभाजी महाराजांबद्दल म्हणता येईल। काय त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल तुम्हाला सांगता येईल? संभाजी कादंबरी लिहायच्या आधीपासून अनेकांना अशा शंका होत्या की किंवा अशी भीती होती की संभाजी महाराजांच्याबद्दल मोठं काही करून सांगणं म्हणजे छत्रपती शिवरायांना छोटेपण देणं। तर असं नाही, इंग्रजीमध्ये ज्याला ग्रेट सन ऑफ अ वर्दी फादर म्हणजे पराक्रमी पुरुषाचा तेवढाच बहादर मुलगा, असं जे हैदर अली आणि टिपू सुलतानच्या बाबतीत म्हटलं जातं, तसंच महाराष्ट्राच्या आणि देशाच्या बाबतीत प्रामुख्यानं शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या बाबतीत म्हणता येईल। संभाजी महाराज म्हणजे एक प्रचंड पराक्रम, हा एवढा प्रचंड पराक्रम की मला सांगायला विशेष आनंद वाटेल की औरंगजेब हा जगातल्या 5 ते 7 मोठ्या महान राजांपैकी एक होता। औरंगजेबाचं राज्य हे अफगाणिस्तानपासून आसामपर्यंत होतं, अनेक परगणे त्याचे होते, परंतु एवढ्या मोठ्या औरंगजेबाला मराठ्यांनी 54 वर्षापैकी महाराष्ट्रात जवळजवळ 27 वर्ष लढता ठेवलेला होता आणि सळो की पळो त्याला करून सोडलेलं होतं। यामध्ये जर मुख्य योगदान कोणाचं असेल तर संभाजी महाराजांचं आहे। आणि मी नेहमीच संभाजी महाराजांची महती जी वास्तवावर आधारित आहे ती सांगताना असं सांगतो की छत्रपती शिवराय हयात असताना महाराष्ट्रावर औरंगजेबाचे फक्त 2 सरदार चालून आलेले होते, एक मिर्झा राजा जयसिंग आणि दुसरा दिल्लेर खान। हे 2 सरदार आणि 50-60 हजाराची फौज शिवाजी महाराज हयात असताना चालून आलेली होती आणि तरी या फौजेनं मराठ्यांना सळोगी पळो करून सोडलेलं होतं। शिवाजी महाराजांनी नामुष्कीच्या पुरंदरच्या तहावर सह्या केल्या होत्या, स्वराज्यातले 22-23 किल्ले लिहून दिलेले होते आणि जुलमाचा रामराम करण्यासाठी महाराजांना आग्र्यापर्यंत जावं लागलेलं होतं। पण महाराजांचं महानिर्वाण झाल्यानंतर महाराष्ट्रावर फक्त 2 नव्हे तर तब्बल 31 सरदार आणि दस्तूरखुद्द औरंगजेब चालून आलेला होता। औरंगजेबाची फौज ही 4 लाखाची होती, म्हणजे एकूण फौज लढणारे सैनिक 5 लाख होते आणि 4 लाख जनावरं होती। एक सेनासागर महाराष्ट्रावर चालून आला असताना त्याच्या विरोधात जर चमकली असेल आणि धमकली असेल, लढली असेल तर ती संभाजी महाराजांची तलवार। म्हणजे शिवाजी राजांच्या पश्चात 8 ते 9 वर्ष या औरंगजेबाला सळो की पळो करून सोडणारा आणि तब्बल 105 युद्ध जिंकणारा एकमेव पराक्रमी महापुत्र कोण असेल तर संभाजी राजा। 14व्या वर्षी बुधभूषणम सारखा तत्वज्ञान सांगणारा किंवा वेगवेगळी तत्वज्ञान संग्रहित करून एक बुधभूषणम सारखा ग्रंथ लिहिणारा, त्यासोबत नायिका भेद, नखशिका यासारखे आणखीही संस्कृत काव्य लिहिणारा स्वराज्याचा छत्रपती हा असा एकमेव राजा म्हणता येईल ज्यानं या अशा पद्धतीनं संस्कृत काव्य लिहिलं। जगभरामध्ये किंवा देशभरामध्ये असा दुसरा राजा शोधून सापडेल का, असाही प्रश्न आहे। एखादी अशी कविता जी संभाजी महाराजांचं हे तत्वज्ञान उघड करून सांगेल, जे अनेक तत्वज्ञानांचा संग्रह आहे, काय सांगाल तुम्ही? छत्रपती संभाजी महाराजांनी मानवी मूल्यावरती नैतिक शास्त्रापासून नीतिशास्त्रापर्यंत आणि अगदी लोकशाहीचा पाया घालण्यापर्यंत तत्वज्ञान आपल्या बुद्धभूषण या ग्रंथामध्ये मांडलेलं आहे। खरं तर या सगळ्यावरती बोलताना आपण जसं म्हणतो अंधश्रद्धेपासून हे सगळे विषयांचे कांगोरे जे आहेत त्यांच्या काव्यामध्ये आढळतात आणि खास करून महाराष्ट्रामध्ये जे साहित्यिक आहेत किंवा समीक्षक आहेत त्यांनी मनाभासं त्यांच्या साहित्यिक दृष्टिकोनाकडे जास्त लक्ष दिलं नसल्यामुळं छत्रपती संभाजी महाराजांची अलौकिक साहित्यिक कृती जी आहे ती जगासमोर आली नाही। एक वांगी दाखल तुम्हाला एक संभाजी महाराजांच्या या बुधभूषण ग्रंथामधली कविता आपल्याला ऐकवतो तर लक्षात येईल। विजय पुष्प नावाची ही कविता आहे सर। तू हार तरी न हारलेला तुझ्या सद्गुणाने तू तारलेला, तू हार तरी न हारलेला तुझ्या सद्गुणाने तू तारलेला, आहेत कैक जगामध्ये गुणवंत, आहेत कैक जगामध्ये गुणवंत,
तुझ्या सारखा आहे तू भाग्यवंत. आहेत कैक जगामध्ये गुणवंत, तुझ्या सारखा आहे तू भाग्यवंत. भाग्य लाभले तुला विसावया गळा, भाग्य लाभले तुला विसावया गळा. तुझ्या विन पूरका साऱ्या विश्वाचा सोहळा, तुझ्या विन पूरका साऱ्या विश्वाचा सोहळा. दांभिकतेबद्दल बोलताना संभाजी महाराज असं म्हणतात, हे नागराजा तू जास्त चमकू नकोस, हे नागराजा तू जास्त चमकू नकोस. दुर्जनांची चमक तुझ्याहून अधिक आहे. हे नागराजा तू जास्त चमकू नकोस, दुर्जनांची चमक तुझ्याहून अधिक आहे. तुझ्या तर फक्त जिभेत त्यांच्या साऱ्या शरीरात विष आहे, तुझ्या तर फक्त जिभेत त्यांच्या साऱ्या शरीरात विष आहे. अंधश्रद्धेबद्दल बोलताना संभाजी महाराज म्हणतात, हे स्वर्णमयी कळसा तुझा रंग जाईल, हे स्वर्णमयी कळसा तुझा रंग जाईल. मूळ तांब्याचा रंग पुन्हा आवरणी येईल. हे स्वर्णमयी कळसा तुझा रंग जाईल, मूळ तांब्याचा रंग पुन्हा आवरणी येईल. बाह्य रंग जनास भूल पाडे, बाह्य रंग जनास भूल पाडे. ते कुठे जाणे तुझे अंतरंग बापुडे, ते कुठे जाणे तुझे अंतरंग बापडे. धर्माची चिकित्सा करताना ते म्हणतात की धर्म असावा समानता देणारा, धर्म असावा समानता देणारा, आणि धर्म असावा साऱ्या विश्वाला सामावून घेणारा. सम्यक तत्वज्ञान त्यांनी समता आणि मानवतेला केंद्रबिंदू मानून छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण या ग्रंथामध्ये खास करून आपण जर बघितलं की आज आपण बघितलं की अगदी प्रसिद्धीपासून बऱ्याच सगळ्या कांगोऱ्यांवरती वयाच्या 14व्या वर्षी संभाजी महाराजांनी बुधभूषण सारखा महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला. तो अत्यंत अलौकिक आहे आणि त्या ग्रंथाची आपण म्हणावी अशी आपण चर्चा केलेली आहे. प्राणीशास्त्रापासनं, वृक्षापासनं, दुष्काळापासनं अलीकडं प्रसिद्धी करणारी वारेमाप सगळी जी मंडळी आहेत त्यांच्यावरती सुद्धा आसूड आणि दिव्यदृष्टी 350 वर्षापूर्वी संभाजी महाराजांना कळालं होतं की तुम्ही स्वतःच्या पैशाने तुमची जर प्रसिद्धी कराल तर ती काही कामाची नाही. तुम्हाला चांगलं काम जे आहे ते लोकांच्या सदैव स्मरणात राहतं. ती मला वाटतं या सगळ्या गोष्टीचं आम्हाला संत ज्ञानेश्वर त्यांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वर लिहिली ते आम्हाला माहिती आहेत. पण संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी हा बुधभूषण सारखा ग्रंथ लिहिला. हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ जो आहे हा ग्रंथ लोकांपर्यंत गेला पाहिजे. अलौकिक त्यांची सगळी साहित्यिक कृती जी आहे ती पोचवण्याचा आमचा या माध्यमातून प्रयत्न आहे. पुन्हा विश्वास पाटील सरांकडे जाऊया. सर, एक राजा म्हणून, एक छत्रपती म्हणून अनेक वेगवेगळे कंगोरे हे संभाजी महाराजांच्या एकूण व्यक्तिमत्वाला होते. त्यांचा राज्यकारभार करण्याची कुवत असेल किंवा ज्या गोष्टीमुळं त्यांचं चारित्र्य कायम बदनाम केलं गेलं त्या महिलांबाबतचं त्यांचं धोरण असेल, येसुबाईंच्या एकूण कारभार त्यांच्या हाती देण्याच्या निर्णयावरून कसं पाहता तुम्ही, कसं विश्लेषण कराल या सगळ्या गोष्टींचं? आज संभाजी महाराजांचा विचार कशाला करायला पाहिजे? लोक आम्हाला विचारतात की गाडलेले मुडदे तुम्ही कशाला उकरता. मी त्यांना सांगतो हे गाडलेले मुडदे नसून हे स्फूर्तीचे झरे आहेत, प्रवाह आहेत आणि आजच्या पिढीपुढे यायला पाहिजेत. संभाजी महाराज कशांसाठी? तर संभाजी महाराज एक आधुनिक विचाराचा राजा, म्हणजे ब्रिटिशांच्या तोफांपुढं, पोर्तुगीजांच्या तोफांपुढं मराठी तोफा टिकल्या पाहिजेत म्हणून आधुनिक तत्वावर 2 तोफांचे कारखाने त्यांनी काढले कोकणामध्ये. एक गोव्याकडे डिचोलीला आणि दुसरा कुडाळला. त्याच्यानंतर आजचं मुंबईचं महत्त्व फक्त पुढाऱ्यांना कळतं असं नाही, संभाजी महाराजांना त्या काळात कळलेलं होतं. आणि जो इंग्रजांचा गव्हर्नर केजविन नावाचा, या केजविनकडून मुंबई खरेदी करण्याचा करार त्यांनी केलेला आहे, तो इतिहासात उपलब्ध आहे. आणि 80,000 पॅगोडा नावाचं जे नाणं होतं, या 80,000 पॅगोडाला मुंबईचं डील केलं होतं संभाजी महाराजांनी आणि मुंबई ताब्यात घेणार होते. पण त्यावेळेला सुरतेच्या इंग्रजांनी, वखारवाल्यांनी आपल्या मुंबईच्या भाईबंधांना सांगितलं की जर मुंबई तुम्ही संभाजीच्या ताब्यात दिली तर राजांच्या ताब्यामध्ये संपूर्ण पश्चिम किनारा जाईल आणि आपल्याला इथून हाकललं जाईल. संभाजी महाराज या दृष्टिकोनातून पहा किंवा पराक्रमाच्या दृष्टीनं पोर्तुगीजांची जी राजधानी गोवा, त्या गोव्यातून त्यांना नामशेष केलेलं होतं. पोर्तुगीजांचा गव्हर्नर काउंट अलोद अव्हेरा हा गोव्याची राजधानी सोडून बोटीमध्ये जाऊन कसाबसा जीव वाचवीत बसलेला होता. देहू आणि आळंदीवरून पालख्या आजसुद्धा निघतात, परंतु देहू आणि आळंदीच्या पंढरपूरकडे जाणाऱ्या पालख्यांना शाही किंवा राजाचं संरक्षण जर कोणी दिलं असेल 1684ला तर ते संभाजी महाराजांनी दिलेलं आहे आणि ती प्रथा आजही सुरू आहे. आणि संभाजी महाराजांना मुख्यतः बाया बापड्यांच्या नावानं बदनाम करण्यात आलं. पण दुर्दैव असं पहा
की संभाजी महाराजांचं सिंहासन होतं हे घोड्याच्या पाठीवर. अहोरात्र ते लढत होते 5 शत्रूंच्या विरोधात आणि त्यांच्या खऱ्या सिंहासनाची म्हणजे रायगडच्या मुलकी कारभाराची धुरा होती ती येसूबाईंच्या ताब्यामध्ये. आपण येसूबाईंकडे किंवा त्यांच्या महिलांप्रती असलेल्या या सगळ्या नाही मला एकच म्हणायचं आहे की ज्याने येसूबाईंच्या हातामध्ये एका कर्तृत्ववान स्त्रीच्या हातामध्ये रायगडचा राजकारभार दिला, जो जिजाबाईंनंतर येसूबाईंच्या ताब्यात आलेला होता. महाराष्ट्राचं दुर्दैव असं की स्त्रियांच्या हातात पंतप्रधान पद देणारा हा राजा बाया बापड्यांच्या नावानं बदनाम केला जावा हेच दुर्दैव आहे. पाटील सर, जसं तुम्ही सांगितलं तुमच्या सोबतच या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती संभाजी महाराजांना किती राग होता हे त्यांच्या बुधभूषणांमधल्या काव्यांमधूनही दिसून येतं. अशाच एका नीतिमत्तेनं कसं वागावं हे सांगणाऱ्या काव्याचा शरद गोरे यांनी भाषांतर केलं आहे काव्यरूपामध्ये. त्यांची तीही कविता ऐकूया. नेमकं संस्कृतमध्ये बुधभूषणमध्ये काय म्हटलेत संभाजी महाराज ते कवितेत म्हणतात, विचार करण्याची क्षमता नसलेल्या माणसाशी उगाच वाद घालू नये. विचार करण्याची क्षमता नसलेल्या माणसाशी उगाच वाद घालू नये. अभिचारी विद्वान किती हुशार असला तरी त्याच्याशी बोलू नये. द्रव्याने विकत घेतलेली प्रसिद्धी कधीच टिकत नाही. दारिद्र्याच्या खुल्या होतात उलट दिशादायी. आणि दुसऱ्या कवितेमध्ये ते म्हणतात, तिळाचे तेल जणू अमृताची वाणी जाता जबळी मुखी येई पाणी. तिळाचे तेल जणू अमृताची वाणी. द्वेष भावना राख करी मित्रत्वाची जागा घेई म्हणी मैत्रीची दुश्मनी. आणि तिळाचे तेल जणू अमृताची वाणी. सरांकडे जाऊया. सर, काय सांगाल छत्रपती संभाजी महाराज यांची एकूण काम करायची पद्धत असेल किंवा त्यांची कार्यशैली असेल, या सगळ्यांची प्रचंड औत्सुक्य किंवा या सगळ्यांबद्दल प्रचंड कुतूहल हे कायम राहिलेलं आहे. इतका छोटा काळ आयुष्य जगल्यानंतर या अशा पद्धतीनं इतकी वारेमाप शौर्याची गाथा कशी काय उभी राहू शकते, तुम्हाला काय वाटतं? आणि त्याला जोडून आणखी एक प्रश्न, यासोबत त्यांच्या कायम कवी कलश हे नाव दोन्ही अर्थानं घेतलं जात होतं, त्यांची बदनामी करतानाही आणि त्यांच्या या यशस्वी किंवा शौर्य गाथेमध्ये. कसं पाहता कवी कलश आणि संभाजी महाराजांच्या मैत्रीकडं आणि त्याच्या बरोबरच एकूण आलेल्या त्यांच्या कार्यपद्धतीकडं? याच्या बाबतीत खूप पुरावे आहेत. विशेषतः 1685 आणि 1690 या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ पडलेले होते. शिवाजी महाराजांचे जे सामान्य सैनिक होते त्यांच्या भोवतावशी पागा मोडून गेलेल्या होत्या, घोडी मरण पावलेली होती. पण त्याच 5 वर्षामध्ये महाराष्ट्रातील मराठा आणि ब्राह्मण या दोन्ही वर्गातले अनेक कर्ती माणसं ही शत्रूला जाऊन मिळत होती. तर कवी कलशची 60 ते 70 अशी पत्रं आहेत. या पत्रामध्ये तो लिहितो की अरे तुम्ही राजांचा घात करू नका, थोरल्या महाराजांच्या विचाराची गद्दारी करू नका आणि तुम्ही शत्रूला जाऊन मिळू नका, अशी आर्जव करणारी कवी कलशची पत्रं आहेत. शेवटी कवी कलशनं ज्यावेळेला पकडलं त्यावेळेला मी नक्की सांगेन की मृत्यूच्या महामंदिरापर्यंत संभाजी महाराजांची संगत सोबत करणारा एकमेव होता तो कवी कलश. जरूर शाक्तपंथी होता, जरूर धाडशी होता, विचारी होता, विद्वान होता, पण मित्र कसा असावा तर तो कवी कलशासारखा असावा. संभाजीराजांची मुंडी छाटण्यापूर्वी, संभाजी महाराजांचा घात करण्यापूर्वी, संभाजी महाराजांच्या शरीराचे हालाहाल करण्यापूर्वी कवी कलशाचे हालाहाल केलेले आहेत. आणि म्हणून कवी कलश हा एक असा होता की जो शेवटपर्यंत मैत्रीला जागलेला होता. इतिहासात असेही पुरावे आहेत की कवी कलशनी संभाजी महाराजांचा घात करावा, काही द्रव्य स्वीकारावं असेही प्रयोग झालेले होते, पण त्या कुठल्याही प्रयोगाला कवी कलश भुलले नाहीत. उलट महाराजांचे, संभाजी महाराजांचे जवळचे मेवणे पाहुणे हे शत्रूला जाऊन मिळाले. शिवाजी महाराजांच्या नात्यातली मंडळी शत्रूला जाऊन मिळाली, परंतु कवी कलश काही शत्रूला मिळाला नाही. आणि शेवटी मृत्यूला सामोरा जाणारे
हे कवी कलश होते. स्वराज्याचं कुलदैवत म्हणा किंवा स्वराज्याचे संस्थापक म्हणा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आवाका, त्यांचं व्यक्तिमत्व इतकं मोठं होतं की त्याचा कायम संभाजी महाराजांच्या कार्यशैलीवरती किंवा व्यक्तित्वावरती किंवा संभाजी महाराजांचा जो आवाका होता त्यांचं व्यक्तित्व जे होतं ते कायम शिवाजी महाराजांच्या व्यक्तित्वामुळे झाकोळून राहिलं. त्यांचा पराक्रम किंवा त्याबाबतची चर्चा, त्यांचं एकूण व्यक्तिमत्व हे कधीच समाजासमोर आलं नाही किंवा ते येऊ दिलं जात नाही. तशी भीती कायम इतिहासकारांना, संशोधकांना वाटत आली. तुम्ही तर संभाजी लिहिताना तुमच्या मनात अनेकदा हा विचार आला असेल, छत्रपती संभाजी महाराज हे पुढचे 20 वर्ष जर जगले असते आणखी तर काय झालं असतं? अरे संभाजी महाराजांना 20 वर्ष कशाला, आणखी फक्त 10 वर्ष मिळाली असती तर संभाजी महाराजांच्या रूपानं अलेक्झांडर, सम्राट अशोक या दर्जाचा एक जागतिक दर्जाचा राजा निर्माण झाला असता. ज्या वेळेला जंजिऱ्याचा किल्ला पडत नव्हता, जंजिरा शिवाजी महाराजांनाही कधी जिंकता आला नाही, तो संभाजी राजांना जिंकायचा होता. आणि म्हणून जंजिऱ्याचा किल्ला जिंकण्यासाठी त्यांनी समुद्रात रामानं जसा सेतू केला होता तसा सेतू बांधलेला होता. इतिहासामध्ये अलेक्झांडर द ग्रेट नंतर युद्धशास्त्रामध्ये एवढा मोठा पराक्रम फक्त संभाजीराजांनी केलेला आहे. संभाजीराजांनी भारतीय लेवलवर जो राजस्थानचा राजा, रामराजा, मेवाडचे राजे ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन एक मोठं गठबंधन बांधलेलं होतं. कुतुबशाह, आदिलशाह सुद्धा त्यांच्या बाजूला आलेले होते. म्हणजे एक फार मोठा असा अलौकिक, ज्याचं वर्णन तेजपुंज राजा, हा तेजपुंज राजा संभाजी महाराजांच्या निमित्तानं मिळाला असता आहे त्यापेक्षा आणखी तो किती महापराक्रमी आहे हे कळलं असतं. पण दुर्दैवानं घात केला आणि संभाजी महाराजांचा मराठ्यांच्याच आपल्या जाती बांधवांनी घात केल्यामुळं औरंगजेबानं त्यांना समूळ नष्ट केलं. ते जर घडलं नसतं तर एका महापराक्रमी राजाचं दर्शन भारताच्या इतिहासाला नक्कीच घडलं असतं. तुम्ही सांगितलं तसं छत्रपती संभाजीराजांसारखा मुलगा असणं हे कुठल्याही बापासाठी मोठं भाग्याचं लक्षण समजलं जातं. छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे. एका मोठ्या व्यक्तिमत्वाचा वेध आपण विश्वास पाटील आणि शरद गोरे यांच्यासोबत घेतला. एकाच वेळी संस्कृताचा पंडित असणं, 14व्या वर्षी संस्कृत काव्य लिहिणं, असा छत्रपती जगभरामध्ये, देशभरामध्ये क्वचितच आणखी कोणीतरी असेल. मात्र तरीही संभाजी महाराजांचं दुर्दैव म्हणावं लागेल की इतिहासाचा अनेक काळ हा त्यांच्या बदनामीमध्येच राहिला होता. मात्र तरीही स्वराज्याच्या या दुसऱ्या छत्रपतीला नमन करताना कुणाचाही ऊर आजही प्रचंड अभिमानानं भरून येतो, तुमचा, आमचा, सगळ्यांचाच. बुधभूषणम ते संभाजी या विशेष कार्यक्रमात इथेच थांबूया. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत.